नमस्कार मित्रांनो, कसा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं निक पाटील ब्लॉग मध्ये। तर आज तुमचा होय ना बिगर रांगोळीचा त्याचा डायरेक्ट फुल तयार होऊन शेताच्या पोस्टरूम मध्ये आलेलो आहे। आज मारायचे पिंटू दादाला मला दोघा मिळून पावडर पंप वगैरे घेऊन घेतो आता। म्हणजे इथं आणलेला होता पिंटू दादा, तिथे आहे ना टाकी भरायला गेलेला होता समोर। टाकी भरून ठेवलेली म्हणजे कसं आहे पाणी काढायचं काम नाही राहणार। दाखवतो मी तुम्हाला। दोघं तिघं पंप रेडी होत आहे। पिंटू दादा पावडर भरतोय पंपामध्ये। आता एक खोलून घेतो मी अगोदर पहिले आणि मग लटकतो आम्ही। हे दोघं पट्ट्या मारायचे, मोठीवाली ही आणि तिकडं आमचं चालू आहे वरच्या शेतामध्ये आहोत आम्ही दोघं मिळून। आता पावडर मारून घेतो पूर्ण पट्टा 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 पट्टा। ही टाकी भरून ठेवलेली आहे, पाणी काढायचं डोक्याला ताण नाही। हा गाडी इकडे एक घेतलेलं आहे आणि पेगासच घेतलेली आहे, म्हणजे जेणेकरून ना हात एकदम टॉपचा बसणार आहे। ही कपाशीला आहे ना फुरफुगडी खाली काढणार नाही आणि फुरफुगडीचा माल जास्त करून लागणार आहे। आता दोन पंप तयार करतो आम्ही। पावडर मिक्स करून घेतलेलं आहे, सर्व टाकून दिलेलं आहे। पावडर पण दाखवून दिली मी कोणती आणली आम्ही ती। आता आहे ना पूर्ण पट्टापट घेऊन वगैरे घेऊन आलेलो। आता तोंड वगैरे पॅक करतो। त्यानंतर आपली इयरफोनची डब्बी पण आणलेली आहे। हेडफोन लावलं मग कसं पावडर मारायला एकदम जमतं। कारभार एकदम आवडते गाणे लावायचे आणि पूर्ण फवारा 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 चालू द्यायचा। आजूपर्यंत आहे ना मी काही मारलेली नव्हती। पिंटू दादा मारून घ्यायचा एकटा। कपाशी लहान होती तर एक माणसाने होऊन जायचं, पण आता थोडी कपाशी ना चांगलीच मोठी झालेली आणि तो एकटा मारायला बसला ना आता सकाळी आला तर मग संध्याकाळीपर्यंत मग त्याला जाणार आहे पूर्ण। त्याच्यापेक्षा आपण मदतीला येऊन गेलेलो आहे। आता पूर्ण पटापट मारून घेतो, नंतर तुम्हाला मी भेटतो किती पावडर झाली। आणि तिकडे आहे ना वेगळी आणलेली ती पण दाखवेल मी। छोटी कपाशीला वेगळी, मोठी आहे ना हिला वेगळी आणलेली आणि नाव पण चालू आहे आमचं। तिकडं माणूस लावून दिलेला आहे, मी दाखवतो तुम्हाला ना। मी झूम करून दाखवतो ते पाहते। शेतात आहे ना पण चालू आहे, तिकडं रोजेचा माणूस लावून दिलेला आहे, म्हणजे जेणेकरून दोघं काम होऊन जाते। भागी आहे ना ऊन पण चांगल्यापैकी पडलेलं आहे। ऊनचं चांगलं राहिलं ना चांगल्यापैकी पावडर बसेल आज। आता मस्त लटकतो आम्ही दोघं भाऊ, पावडर मारून देतो पटापटा। पंप मारला गेला, आता हा पंप संपलेला आहे। भाऊचा पंप चालू आहे, अजून भाऊ मारतोय तोपर्यंत मी पंप वगैरे भरतो। पावडरचा रिझल्ट कसा आहे काय तो पण दाखवणार मी। 10-15 दिवसात, 10-15 पण नाही 3-4 दिवसात तर पावडरचा रिझल्ट समजून जातो। मला पंप कसं काय संपून गेला मला समजत नाही, का मी जास्त फवारा फास्ट ठेवलेला होता म्हणून संपला असेल। कपाशी कशी आहे कमेंट करून सांगा बरं। आपली कपाशी मटेरियल वगैरे द्यायचं आहे अजून पटक्यान। चला मी तोपर्यंत भाऊ तोपर्यंत मी पंप वगैरे भरतो, पावडर टाकतो। कसं चाललंय हत्यार आपलं एकदम जोरात, एकदम रप्पा 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 है रप्पा 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 रप्पा। कसं आहे मदतीला एक जण राहिलं ना रप्पा रप्पा पावडर मारली जाते। पावडरचं काम पाणी पाऊसचं म्हणे ना लवकर मारूनच घ्यावं लागते। मागचा हातला तेच झालं होतं आमचा। जेव्हा आपण पावडर मारायचो तेव्हा पाऊस व्हायचा, जेव्हा पण आम्ही पावडर मारायचो ना तेव्हा पाऊस येऊन जायचा, म्हणून आमची पावडर ना व्यवस्थित बसली नाही। या आपल्याला भाऊला म्हटलं भाऊ मी तुझ्या सोबत येतो, दोघं मिळून मारून घेऊ पटापट पटापट, म्हणजे पावसामध्ये आपली पावडर सापडणार नाही, जेणेकरून फायदा जास्त होतो। पाऊस लगेच जरी आला ना लोक कृषी केंद्रावाला जरी सांगा 2 तास पण गॅप राहिला पण नाही इम्पॅक्ट पडतोच, जास्तच फरक पडतो। थोडंफार कसं एक दिवस जरी पाऊस नाही आला आणि तिच्यावर मग तो थोडासा बेस्ट पावडर बसून जाते। लई धुवारा उठतोय, लाईक तोंड बंद ठेवावं लागेल, तोंडात जाईल नाही तर। भेटतो मी तुम्हाला नंतर पावडर मारून न जाता। तुमचा भाऊ आहे ना वासीला आता चारा पाणी करायला चाललेला आहे। त्याला मी पंप भरून दिला भावाला, त्याला म्हटलं तू मार तोपर्यंत मी येतो वासीला गाईला चारा टाकून, म्हणजे त्यांचं पण टायमिंग नको बिघडायला हवा। कारण की आहे ना टायमिंग जर बिघडली ना तर दुधाचा पण लफडा होऊन जातो यार, दूध कमी जास्त होतं मग गाय दूध कमी देते। असं अरे यार असं अरे यार चाललो होतो खाली आणि ना मध्ये थोडे शितडे चालू होऊन गेले होते पावसाचे। आता बरं ऊन पडलेलं आहे पण शितडे पण चालू होऊन गेले होते। म्हटलं गेलं एवढी महागाची पावडर झाला भाऊ, पण नाही तसं काही झालं नाही। थोडे 2-4 बूंद आले पण आपलं नशीब चांगलं पाणी आलं नाही। आता पटापट त्यांना पाणी वगैरे पाजून देतो, चारा फेकून देतो, वापस जातो पंप टांगतो। इथपर्यंत ब्लॉग पाहून घेतलेला आहे आणि सबस्क्राईब केलं नाही तुम्ही, चांगलं आहे का? सबस्क्राईब करा ना, लाईक करा ना, काय यार ते पण सांगावं लागतं, करा करा पटकन। हा समजतंय मला, माझीच वाट पाहत आहे तुम्ही। ती पण इकडे पाहते, ती एक पण लहान इकडे पाहते, ती पण तिकडची इकडे पाहते। सर्वांना काळजी आहे, मला पण तुमची काळजी आहे। पटक्यान आता 2 मिनिटात सर्वांना पाणी पाजून देतो मी तुम्हाला, टेन्शन नका घेऊ। बादली घ्यावं लागेल छोटीला पाणी पाजण्यासाठी। काय पण पाणी पिली नाही ना वासरी पाणी पिली म्हटलं, पण आता चारा टाकून दिला। आपलं काम आहे दाखवायचं। एखादी वेळेस काय राहतं आपण आयशरपणा करतो, दाखवतो नाही आणि मग त्यांना 30 लागले राहते। आता ते मुक्क जनावर आहे, ते काय बोलता येईल का मला पाण्याची 30 लागली पाणी पाज म्हणून?
मग घेऊन गेलो, काय दोघं पण पिले नाही, छोटी वासरी पिली, बादलीमध्ये पाजून दिलं. आणि आहे ना आपलं महत्त्वाचं आज आहे ना पावडर मारायचं आहे, म्हणून मी आहे ना त्यांना आज कोल्डस टाकून दिलं. म्हटलं गवत वगैरे जाऊ दे, चालू होतं समोर गवत निघणं, पण आज काही आलं नाही. म्हटलं आज पेपर्यंत जास्त करून आपल्याला पावडरला द्यायचं आहे. देवाचा पाऊस झाला ना काहीच उपयोग होणार नाही एवढी मागायची पावडरचं, म्हणून पहिले पावडर मारून घेतो, मग संध्याकाळी ऊसच टाकतो. चला आता पावडर मारतो रफा. ही झाली मोठी कपाशीची मारली गेली, आता धाकटी कपाशीचीच बाकी. आवतवाला पण खाली उतरून गेलेला आहे. आता वरची कपाशी झाली आवतवाल्याची पण आता खाली येऊन गेलेला आहे भाऊ, एकदम जोरात कारभार चालू. आणि ही जेवढी पण कपाशी पाहताय ना मोठी, तुम्ही सर्वी मारली गेली, आपली सर्वी मारून गेली, एकदम ओकेमध्ये काम झालं. पाऊस पण आला नाही आणि पावडरचं पण काम झालं. आता आऊत पण थोडंसंच बाकी आहे, ते पण होऊन जाईल. आता घरी जातो, मस्त आंघोळी करतो, एकदम चिकन होऊन जातो. अजून जेवण पण बाकी आहे, सकाळचं जेवण करायचं बाकी. आता घरी जाऊन जेवण करतो, आंघोळी करतो, मस्त आराम घेतो थोडा. हे खांदेलंही जाम झालेले त्यांच्यामध्ये एका वर्षापासून नाही, एकाने 2 वर्षापासून पावडरच मारली नाही मी. पण म्हटलं आता मदती करावं लागणार आहे, कारण की पाऊसचा टाईम टेबल महत्त्वाचा आहे. पावडर किती चांगले ते नाही महत्त्वाचं, पावडर मारून पाणी नको यायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. म्हणून मग चला म्हटलं घरी बसण्यापेक्षा थोडीफार मदत बी केली तर काय बिघडणार आहे. घरी बसून आपलं शेत आहे, आपणच दिलेले गव्हाण नात्यावत्यामध्ये, म्हणून भाऊ म्हणतो मी. तुम्ही म्हणशाल माझा मोठा भाऊ हा नाही आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करा, मी फोटो शो करून देईल ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी. आणि फॅमिली वगैरे तुम्ही जे कमेंट ठीक आहे, नंतर मी केव्हा तरी दाखवेल की वेणं व्हिडिओमध्ये कोण आहे, कोण आहे आपल्या फॅमिलीमध्ये, कोण कसं काय, ठीक आहे ना. चला आता घरी जातो, आंघोळ वगैरे करतो, मग तुम्हाला एकदम फ्रेश होऊन भेटतो मी. कसं अवतार आहे आपला, कसं वाटतं आहे अवतार, कसा पण राहिला पाटील, चांगलाच दिसतं, चिकनाच दिसतं पाटील, त्याबद्दल वाद नाही. समजलं ना विका पाटील, पाहत असणार तुम्ही तर. तसंच विका पाटीलचं पण, कोण विका पाटील आता तुम्हाला चला फोटो टाकून देईल मी. पाहिला का फोटो, हाच तो विका पाटील. सर्व बिटार घरी न्यायचं आहे आम्हाला, टाकी, बादली, 2 पंप, पावडर, राहिला सायला हो हमारा या उधर पडा ब्लॅक मोटवाला, ते पण एवढं सर्व बारदाना. आणि तिकडं काय चालू आहे त्यांचं दोघांचं बोलणं, ओखरायचं इकडे तिकडे. ते आता येत आहे पाणी प्यायला, ते पण पाणी पितील आणि निघतील. मग आज काही हे नाही, प्लंबिंग काम केलेलं आहे बऱ्यापैकी. इकडं कोरकार केली, इकडं बसव वगैरे केलेले आहे, संडाचे कॉक वगैरे बसवले यांनी. बायनकमध्ये आईचं एकदमच पोट दुखायला लागून गेलो होतं, शेतातून दूध काढलं आणि लगेच घरी आलो. आणि घरी आलं तर पाहिलं आई एकदमच पोट दुखत होती. मग पटक्यान दवाखान्यात नेलं. आता 1-1.5 तासापासून सलाईन वगैरे लावली होती. ती इकडून हे ना मूतखड्याचा त्रास होतोय. मग म्हटलं आता भरपूर वेळ होऊन गेला होता, मी इकडे आलो नव्हतो नव्या घरावर, म्हणजे काय काम केलं तर इकडं खणखोन केलेली पाईपलाईनचं, आणि तिकडे मी तुम्हाला दाखवलं ते टाकलेलं आहे. आता ते चाबची वगैरे म्हणजे जे आणलेलं होतं ना आईने यांना द्यायला ते, आणि काही बोर चालू करून टाकी भरायची, हे भांडे वगैरे घेऊन जायचे तिकडं त्या घरी. आणि हे बोरचं बोर्ड उचलायचं आहे, आणि ही नळी काढून वरून मला टाकी भरायची. घरी पाणी नाही, नळ आले होते पण ती पावडर मारा टाकी घेऊन गेलो होतो म्हणून ती रिकामी. आता हे बोर चालू करतो आणि तिकडे जातो. रात्री तुम्ही पाहिलं आईला मी दवाखान्यात घेऊन गेलेलो होतो, आणि लयच त्रास होत होता. ते मूतखड्याचं लय अवघड राहतं, लय पोट दुखतं जोरात, तर म्हणजे लय जोरात दुखतं बुवा असं. तर मग आईला आज दवाखान्यात न्यायचं आपल्याला सोनोग्राफी करायला. त्याच्या अगोदर आहे ना म्हटलं लवकर येऊन वसईला आणि गाईला चारा टाकून देतो. ऊस पण लाल होतोय आज, आता टाकून देतो खांडून, खराब होण्यापेक्षा आपले ढोरं तरी खातील. आणि तुम्ही म्हणशाल गाई काही दिसत नाही, म्हणजे वासरी दिसते गाई दिसत नाही, तर गाईला नदीमध्ये सोडलंय मी चारायला 5-10 मिनिटं, जोपर्यंत ऊस खांडतो तोपर्यंत. झालं हिचं चालू, आता हिचं पण मध्येच. तर आता खांडून वगैरे घेतो, आणि कामाला पण माणसं आलेलं आहे घर कामाला. आज हे चालू आहे नर्मदा, तर नर्मदा पण होऊन जाईल आज वरची पारापेठची. आणि आईला दवाखान्यात न्यायचं लय महत्त्वाचं, त्याच्यासाठी लवकर म्हटलं चारा पाणी करून घेतो आणि लवकर जातो. आणि ते पावडर वगैरे मारली, त्यानंतर पाऊस वगैरे तर काही आलेलं नाही, म्हणजे ते एकदम ओक्यामध्ये काम झालेलं आहे आपलं, एकदम असं काम झालेलं आहे ना झकास, जेणेकरून म्हणजे पावडर एकदम चांगली बसली आहे अशी. पाऊस आला ना मग ते किती पण भारी पावडर आणा तुम्ही, ते जरी म्हणता ना 1-1.5 तासात पावडर, म्हणजे 1-1.5 तास पाणी मारून जरी पाऊस आला नाही तरी बसून जाते. पण माझ्या मताने तसं जास्त रिझल्ट भेटत नाही. आमच्या काकांनी तर लय साफसुथरं करून टाकली, तर झाड लावलं वाटतं, पेड लागा व्हिडिओ पेड. तर बस या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच होतं. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं ते कमेंट करा, काय नाही आवडलं ते पण कमेंट करा. तुमच्यासाठी तुमचा भाऊ एकदम मेहनत करतोय, आणि या मेहनतीसाठी फक्त काय पाहिलं आपल्याला, एक लाईक, एक सबस्क्राईब, आणि तुमच्या मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत जा, जेणेकरून निखिल पाटीलला एकदम सपोर्ट भेटेल तुमचा. आणि तुमचा एक लाईक मला व्हिडिओ बनवायला एकदम मजबूत सुद्धा देते. चला आपण बस इथपर्यंत जे भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तो म्हणतो जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.
जळालं पाहिजे. नाती गोती खूप केली आता, पैसे पण छापले पाहिजे मला.